नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या रिअल एस्टेट परिसंवादामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर सर, तुम्ही इथं येण्याच्या आधी बरंच मंथन झालं, चिंतन झालं आणि आता या मंथन चिंतनाच्या नंतर ज्यांनी हे सगळं करायचंय, ज्यांना हे पाहायचंय, असे नगर विकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता सर आता आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. याआधी जे चिंतन झालं, मंथन झालं, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी तुमच्या कानावर घालतो. साधारणपणे नैना आहे, तिसरी मुंबई आहे. हे काय आहे? त्याच्या अपेक्षा काय आहे? चॅलेंजेस काय आहेत? संधी काय आहेत? या सगळ्याबद्दल बोललं गेलं आणि अपेक्षांच्या बद्दल इथली जी कम्युनिटी आहे, ज्या कम्युनिटीला विकासामध्ये खूप महत्त्वाचा ज्यांचा सहभाग आहे, असे गुंतवणूकदार आहेत, या सगळ्यांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. पॉलिसीच्या बद्दल काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि विशेषतः त्या पॉलिसीबद्दलच मला आपल्याला बोलतं करायचं आहे. पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन की या सगळ्या भागामध्ये आता दावोसमधून खूप मोठी गुंतवणूक तुम्ही इथं आणलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची सुद्धा या खात्यावरती विशेष नजर आहे, कारण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याची जबाबदारी तुम्ही अंमलबजावणीच्या दृष्टीनं ह्या सगळ्या पॉलिसीची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तर अशा परिस्थितीत मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या सगळ्या परिसराच्या विकासाच्यासाठी विशेषतः नैना, तिसरी मुंबई, नवी मुंबई आणि ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याचंही नेतृत्व आपण करताय. काय नेमकं व्हिजन आहे सरकारचं? सरकार किती गांभीर्याने या सगळ्याकडे पाहत आहे? Before we begin, let me just say sorry if I was late, but I just couldn't help it, right? So as soon as the Government of India meeting ended, I started back. So if I'm late, I'm sorry for that. Secondly, what I'm looking at it for, like this particular conversation, is not only about one way me telling what we are thinking, but also a two-way thing. Whatever if some issues come up or something, because finally we may create policies, but finally work Can has we to be done speak by in you. Marathi, Hindi? Again, so the second sorry is in order. तर सर्वप्रथम तर असं आहे की म्हणजे मी इथे येण्याचं कारण हे नाही आहे की मी फक्त हे सांगणार की आम्ही काय काय बघत काय काय करत आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे की आमच्या मनात काय चालू आहे, कारण आम्ही जो काय करतो त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येते हे नक्की आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की आम्ही काय विचाराने पुढे जात आहे आणि आमच्या जनरल थिओरीज काय आहे, आम्ही काय विचार करत आहे आणि आमच्या कशा प्रकारचं फ्युचर नियोजन आहे. कारण फायनली तुमच्या जो काही स्वतःचं नियोजन असेल ते आमच्या नियोजनावर थोडंसं अवलंबून राहणार. तर हे माहिती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, पण आमच्यासाठी हे माहिती पण महत्त्वाची आहे की खाली काय चाललं आहे, तिथे काही अडचण आहेत का. आणखी असा होऊ शकत नाही की सर्व तिथे विचार आम्हाला तिथे येणार आणि आम्ही तिथनं डिक्टेट करणार आणि ते इम्प्लिमेंट होणार. आम्हाला जो काही विचार येतात तो 90% तुमच्याशी इंटरॅक्शन्सचे येतात. जनरली आम्ही ऑफिसमध्ये बसतो आणि तुम्ही तिथे इंटरॅक्ट करतात, ते एक वेगळा माहोल असते. या प्रकारचे इंटरॅक्शन जर सर्वसाधारणपणे जास्त युजफुल होऊ शकते असं माझी अपेक्षा आहे. म्हणून इथे येण्याचं दुसरं कारण आहे तुमच्याशी इंटरॅक्ट करून जो काही तुमचे सजेशन असतील किंवा तुमच्या जो काही मनात असतील, जो काही अडचणी असतील त्या मला कळायला पाहिजे. तो विथ दॅट इंटेन्शन आय एम अराउंड, राईट. दॅट्स आम्ही कोणत्या दृष्टीने बघत आहे आणि आमच्या विजन काय आहे. तो फ्रँकली तुम्ही असं धरा की जसे नैना झाला, आणखी नवीन NTDA MMRDला जो आम्ही घोषित केला, ते नैना जो आहे त्याच्या जवळपास 204-206 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे, राईट. तुम्ही याला NTDA ॲड केला तर ऑलमोस्ट एक पूर्ण नवी मुंबई येत आहेत. मुंबईचं जितकं क्षेत्र आहे तितकं क्षेत्र हे आहेत. तर तुम्ही असं मला असं वाटते की हे ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्मेंटसाठी, आणखी ॲज अ सिटी, ॲज अ सिटिझन्ससाठी आणि सगळे डेव्हलपर्ससाठी आणि इन्व्हेस्टर्ससाठी ॲज अ ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे की आपण या थोडासा डिकंजेस्ट करणे, याला सुरुवातीपासून जास्त अफोर्डेबल, जास्त जो काही आपल्याला आतापर्यंतची जो काही सिटीज होती अदर दॅन न्यू मुंबई, ते सर्व डेव्हलप झाली. त्याच्यानंतर प्लॅनिंगचे इश्यूज आले. इट्स लाईक ते ब्राऊन फील्ड याला प्लॅन करणे, आणखी त्याला हळूहळू त्याला तयार करणे
अशी गोष्ट मुंबई आणखी सगळ्या जगात चालू आहे. तिथे लोक ऑलरेडी राहतात. तिथे पूर्वी जो काही डेव्हलपमेंट झाला तो पूर्वीची जो काही ट्रान्सपोर्टची जो पद्धत होती त्याप्रमाणे झाला. आता आपण नवीन मेट्रो करत आहे त्याच्यामुळे जो काही तो आता आपण मेट्रो त्याच्यावर टाकत आहे आणि आता मेट्रोचा एक्झिस्टन्स जो आहे त्याच्यामुळे पुढचा जो डेव्हलपमेंट आहे त्याला फरक पडणार. इथे ग्रीनफील्ड आहे. जनरली ग्रीनफील्ड सिटी डेव्हलप करण्याचे चान्सेस फारच कमी भेटतात शासनाला. आणखी इतके जवळ आणि आता अटल सेतू म्हणा आणखी इतर जो काही 10 गोष्ट चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चरची त्याच्यामुळे हे जो क्षेत्र आहे तो इतकं टाईटली इंटिग्रेटेड आहे. आमच्या प्रयत्न हे राहणार की याला इतका सुयोग्य नियोजन पद्धतीने याला विकास करायचा आहे की इथे लोकांना सुरुवातीपासून अफोर्डेबिलिटी मुवेबिलिटी जो आहे तर ते इट शुड बी इनग्रेन इनसाइड राईट. तर तुम्ही आता बघितलं की मला माहीत नाही पण ऑलमोस्ट 17,000 कोटीचे नयनाचे जो मेन रोड्स आहेत त्याचे टेंडर काढण्यात आलेले आहेत. 7,000 करोडचे ऑलरेडी वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहेत. तर आम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघत आहे की या क्षेत्राचा विकास सुरुवातीपासून या नियोजन पद्धतीने व्हायला पाहिजे की नंतर जो मला ॲडहॉक पॉलिसीज कराव्या लागतात किंवा एकदा लोक आल्यानंतर त्यांना काही सुविधा देण्यासाठी जो काही धावपळ करावी लागते तो सुरुवातीपासून ते इन्ग्रेड असायला पाहिजे. नवी मुंबई हॅज बीन ग्रेट एक्झाम्पल. सो दिस हॅज टू बी टेकन ॲज अ न्यू अँड मे बी द फायनल अपॉर्च्युनिटी. याच्यानंतर इतकं मोठं क्षेत्र तुम्हाला असे अवेलेबल होणार याची शक्यता थोडीशी कमी आहे. दुसरा असा पण आहे की जितकी हाय डेन्सिटी झालेली आहे राईट त्याच्या हाय डेन्सिटी जो काही अडचणी आहे जो काही प्रॉब्लेम आहे सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा. पब्लिक ट्रान्सपोर्टवर खर्च करावा. आता असं पण होऊ शकतं की तुम्ही थोड्या वेळानं 2-4 वर्षानंतर म्हणणार की इतके कोटी रुपये इथे खर्च केले आणि तिथे लोक आले नाहीत. इट्स लाईक की सर्वप्रथम कोण येणार. आता जनरली लोक जातात आणि नंतर आमची सुविधा येतात. वी विल ट्राय टू डू फर्स्ट सुविधा त्याच्यानंतर लोकांना येऊ द्या असा दॅट इज द स्ट्रॅटेजी. दॅट्स अ स्ट्रॅटेजी राईट. लकीली सिडको अँड MRDA त्यांच्याकडे फायनान्शियल थोडंसं इतर स्रोत आहे. कारण स्टार्टिंगमध्ये करण्यामध्ये हेच असते की पहिले कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च करून नंतर लोक येणार तो ते दॅट काइंड ऑफ फायनान्शियल कॅपेबिलिटी शुड बी देअर इन द ऑर्गनायझेशन. लकीली सिडको अँड MRDA हॅज इट. तर आमची स्ट्रॅटेजी अशीच राहणार की इथे खर्च करा. इथे इतके चांगलं हे द्या की डिडेन्सिफिकेशनला मदत होईल. इथे लोकांना सुरुवातीमध्ये येतात त्यांना आता इट्स लाईक जो पूर्वी जंगलचा हिस्सा असायचा तो आता सिटी झालेला आहे. तर सर्वप्रथम जाणणाऱ्या लोकांना जो काही अडचण येते ते अडचण येऊ देऊ नका. दॅट इज द स्ट्रॅटेजी. दॅट इज वाय लॉट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर विल बी डन इन दिस. तुम्ही पुढच्या 2 वर्षामध्ये इथे कमीत कमी 20 ते 25,000 कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे 8 ट्रिलियन इन्फ्रास्ट्रक्चरचे कामे आता ऑलरेडी 8,000 कोटीचे दिलेले आहेत. 15,000 कोटीचे नियोजन आहे. आणखी काही 2-4 7-8 कोटीचे कामेच्या नियोजन चालू आहे. तर दिस मच मनी वुड बी पुट इन. ओके. पण आता हे केवळ नैनापुरतं तुमचं प्लॅनिंग आहे की हे शहर अगदी पेणपर्यंत सुद्धा आणि इकडे लोणावळ्यापर्यंत सुद्धा ते गेलेलं आहे. तितका किती वास्ट आहे हे तुमचं प्लॅनिंग. देखो जॉग्राफिकली स्पीकिंग जिथे जिथे पोटेन्शियल आहे तिथपर्यंत जाणार. हां. आता एक ऑर्गनायझेशनची लिमिट असतात. जसं सिडकोला नैना दिलेला आहे तो त्याच्यामध्ये ते खर्च करतील. NTDA जो आपण दॅट इज ऑल्सो ते 323 स्क्वेअर किलोमीटरच्या NTDA आहे. लाईक जो नवीन जो तिसरी मुंबई येत आहे जो MMRDA मार्फत येत आहेत त्याच्या 323 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे. हे तुम्ही ते तिथे कन्सन्ट्रेट करणार. पुढील 4-5 वर्षामध्ये MMRDA त्याच्यावर 323वर खर्च करणार. सिडको या 204-206वर खर्च करणार. हे 550 झालं. हे मुंबई 471 स्क्वेअर किलोमीटर. इथे 500 स्क्वेअर किलोमीटरच्या नवीन क्षेत्र डेव्हलप होत आहेत पुढच्या 4-5 वर्षामध्ये. ते MSRDCचे लोकांना विचारा त्यांचे 71 विलेजेसच्या आणखी इतर. तर असं आपण कोणतंही क्षेत्र असं नाही आहे की आपण निग्लेक्ट करत आहे. परंतु कन्सन्ट्रेशन जो आहे तो आय एक्सपेक्ट की जितका पैसे खर्च होणार त्याच्या 40-50% नैनामध्ये 40-50% याच्यामध्ये 20-1% MSRDC खर्च करतील त्यांच्या क्षेत्रावर. बाकीचे काही जो डेव्हलपमेंट आहे तो ते रेग्युलर असणार.
पण ऑलमोस्ट 500+ स्क्वेअर किलोमीटर पे पंप इन मनी. हां, तुम्ही नैनाचा उल्लेख आता केला, पण पॉलिसीच्या बद्दल एक अपेक्षा सगळ्यांची आहे. UDCPR बद्दल तुम्हाला माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की जर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये UDCPR नुसार आम्हाला तिथं सुविधा मिळत आहेत, तर मग त्या इथं का नाही आहेत? असं त्यांचं म्हणणं आहे. तसा काही विचार आहे का नैनाच्याबद्दल? देखो कोणत्या प्रकारच्या DC रूल लागू करायच्या याच्यावर अवलंबून असते की त्याची आजची स्थिती काय आहे. हं, राईट. तुम्ही जो काही DC रूलमध्ये UDCPRमध्ये तुम्ही जो बघतात त्याच्यामध्ये वन ऑफ द मेन रिझन टू गिव्ह सो मच देअर वॉज की ऑलरेडी लोक आहेत तुमचेच पैकी लोक विदिन दिस 4 वॉल्स वी कॅन टॉक अबाउट इट की समटाइम्स यू पीपल कम अँड रिव्यू दॅट की यू आर गिवन सो मच ऑफ FSI, सो मच ऑफ डेन्सिटी इज इन्क्रीजिंग. पीपल कम अँड से की ठाणे में इतके जास्त कंस्ट्रक्शन चालू आहे. सो UDCPR जनरली इज टेकन एज ए स्टेप वेअर डेन्सिफिकेशन हॅपन्स. हां, राईट. ये तो कुणी ते ॲक्सेप्ट करणार. जो ऑलरेडी ब्राउन फील्ड होता त्याची स्ट्रॅटेजीमध्ये डेन्सिफिकेशन शिवाय दुसरा काही पर्याय नाही. जर तुम्हाला रिडेव्हलपमेंटसाठी लोकांना मदत करायची असेल तर तुम्हाला आणखी FSI वाढवून द्यावा लागेल. पण जो ग्रीन फील्ड आहे तिथे तितके डेन्सिफिकेशनची गरज नाही किंवा मे बी डिझायरेबल पण नाही. हं, तर डिझायरेबिलिटी काय आहे ते याच्यावर अवलंबून असते की तुम्ही कुठे सुरू करत आहे. तर दॅट इज वन लॉजिक विच वी गिव्ह की वाय हम ब्लाइंडली आम्ही एकच UDCPR सगळी जागा लागू करणार नाही. दुसरं असं आहे की जसे नवी मुंबईमध्ये जो काही डेव्हलपमेंट झाला तो ते एक NTDA सारखा झाला. न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये त्याची फिलॉसॉफीमध्ये पण काय करतो, सगळ्यांची जमीन आपण विकत घेतो. हां, त्याच्यावर विकत घेऊन फिर त्याच्यावर प्लान करून फिर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करतो. नैनामध्ये हे कॉन्शियसली डिसिजन घेण्यात आला ऑलमोस्ट 10-12 वर्षापूर्वी की आपण ते NTDच्या स्वरूपाने जाणार नाही, आपण TPSच्या माध्यमातून जाणार. इन द सेन्स कोणताही ग्रीन फील्डला जर सुबद्ध चांगल्या पद्धतीने जर नियोजन करून जर त्याचा विकास करायचा असेल तर लँड ॲग्रिगेशन अँड रिडिझायनिंग द बाउंड्री ऑलमोस्ट बिकम्स मॅन्डेटरी. राईट. बिकॉज ऑल द बाउंड्रीज विच यू हॅव विच यू लाईक आता जो लोक जे ओनरशिपची जो बाउंड्रीज आहेत तर ते अमिबासारखी असते. तर ते फारच एक्झॅक्टली 90 डिग्रीज नसणार. तुम्हाला स्वतःला त्या जमिनीच्या पूर्णपणे जो एक प्लॅनिंग कन्स्ट्रेंट येतात त्याच्यामध्ये डेव्हलप करायला, कारण तुमची बाउंड्री प्रॉपर नसेल तर. पण जेव्हा तुम्ही ॲब्सोल्युटली नवीन एक सिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे तर लँड ॲग्रिगेट करून रिडिझाईन करून ते प्रॉपर त्याची बाउंड्रीज प्रॉपर करून ते दुबारा लोकांना देणे हे ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी होऊन जाते. त्याचे दोनच पद्धत आहे. नवी मुंबईमध्ये सगळं विकत घ्या आणि तुम्ही प्लॅन करा आणि करा, किंवा टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये सगळ्यांचं ॲग्रिगेट करा आणि त्यांना फायनल प्लॉट देताना त्यांना प्रॉपरली द्या. पण सर मग नैनाला जो प्रतिसाद मिळालेला नाही, तितका उत्साह दाखवलेला नाही आहे. काही जण म्हणतात हे फ्लॉप झालं आहे, कारण 12 वर्ष झाली, 12 वर्षामध्ये तितका प्रतिसाद नाही मिळाला. तुम्हाला काय कारण वाटतं, कुठं चुकलं? आमची जो फ्रँकली चूक स्पीडमध्ये आहेत. जसे टॉम प्लॅनिंग स्कीम जो की आम्ही 7 टॉम प्लॅनिंग स्कीम आता फायनल केली, तर 206 पैकी आता फक्त 49 स्क्वेअर किलोमीटरचा प्लॅन झाला. हां, तो दिस इज एन इश्यू की मागच्या 15 वर्षामध्ये पण आम्ही 206 पैकी फक्त 49 स्क्वेअर किलोमीटरचा प्लॅन करू शकलो. सगळं विकत घेणे, हं, त्याच्यानंतर त्याच्यावर लेआउट करणे आणि विकणे ही थोडी सोपं पद्धत असते. पण लोकांचं समाधान होत नाही. जसं नवी मुंबईमध्ये केला तर हे सगळे विकत घेतल्यानंतर पुन्हा फिर ज्यांच्या विकत घेतला त्यांना PAP म्हणा, फिर त्यांना 12.5% परत करा, हे सगळा इश्यू येत राहते. इथे एक कॉन्शियस डिसिजन जो 12 वर्षापूर्वी घेण्यात आला की आपण विकत घेणार नाही, आपण TPSच्या मदतीतून घेणार. TPS म्हणजे तिथे 1000 लोकांची जागा आहे. सगळ्यांचे जो काही सिव्हिल राईट्स आहे, जो त्यांची जमीन आहे त्याचा प्लॅन याप्रमाणे करायचा की सगळ्यांना समाधान व्हायला पाहिजे की मला जो काही 50-55% जागा परत मिळत आहे तो आता प्रॉपर मिळत आहे. माझी ज्या प्रकारची लोकेशन होती त्या प्रकारची लोकेशन मिळत आहे. इतके जास्त लोक असतात आणि प्रत्येकांना त्यांचे अधिकार आहे, तो आमचं कर्तव्य होऊन जाते त्यांना ऐकणे, त्याच्यावर डिसाईड करणे, फिर ते आर्बिट्रेशनमध्ये जातात. इट्स अ ह्यूज इश्यू. प्लीज अंडरस्टँड, यू आर आस्किंग. तर तुम्ही 1000 लोकांना म्हणतात की तुमची सगळी जागा मी एकत्रित करतो, तुमची जी ओरिजिनल जागा होती त्याच्याऐवजी दुसरी जागा तुम्हाला देतो, पण देताना मी प्रयत्न करतो की जवळपास तिथेच भेटला पाहिजे. तुम्हाला असं वाटता कामा नाही की माझी चांगली जागा घेतली आणि मला चुकीची जागा दिली. सगळ्यांना ऐकायच्या त्यांच्या. आणखी ते रोड करताना तुम्हाला सर्वांना टू गेट देम टुगेदर
to agree to an aggregation and then creation of the new plot is a huge issue. ओके. याच्यामध्ये थोडी चूक शायद काय थोडी आमच्या असणारच. जे डिले झाला तर वी हॅव टू टेक सम ब्लेम फॉर इट ऑफकोर्स. पण ॲट द सेम टाईम यू मस्ट ॲप्रिशिएट की इतके लोकांना एकत्रित आणणे आणखी हे करणे आणि सर्वांचे सिव्हिल राईट्स सेटल करणे याला वेळ लागतात. ठीक आहे. पण आवर सक्सेस इज नॉट इन दॅट की आम्ही मतलब वन फेल्युअर इज की टाईम लागेल. पण आमचं सक्सेस याच्यावर अवलंबून राहणार की जेव्हा आम्ही फायनल प्लॅन करतो तो फायनल प्लॅनमध्ये आम्ही किती लोकांना सॅटिस्फाय करू शकतो. दॅट इज द सक्सेस. इतका वेळ घेऊन पण आम्ही सक्सेस सॅटिस्फाय करू शकले नाही तो इट्स अ रिअल फेल्युअर. आय होप जो नवीन प्लॅन आलेला आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 80-90% लोकांना आम्ही सॅटिस्फाय करू शकलो. इफ दॅट इज ट्रू देन द इट्स अ टाईम वेल स्पेंट. सॅटिस्फॅक्शनच्या बद्दलच्या 2 मागण्या आहेत. मला वाटतं की तुम्ही येण्याच्या आधी 2 गोष्टी समोरून आल्या. एक GSTच्या बद्दलचा मुद्दा खूप सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि दुसरा म्हणजे रेराच्या कायद्याची अंमलबजावणी इथं अगदी सुरुवातीपासून होणार का असं काही जणांचं म्हणणं होतं. तर GSTच्या बद्दल काही त्या सगळ्यांना सुविधा मिळू शकते का? काही आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो का पॉलिसी लेवलला? GST फ्रँकली मी त्याच्यावर भाष्य करू शकणार नाही ॲब्सोल्युटली, कारण माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची गोष्ट आहे. प्लस आय एम नॉट प्रायव्ही टू दॅट. लकीली आपले फायनान्स मिनिस्टर जो आहेत ते GSTची जो काही एक ग्रुप ऑफ मिनिस्टरची एक कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आहेत. तर त्याची 1-2 मिटिंगमध्ये मी गेलो होतो. तो माझी माहिती अशी आहे की रिअल इस्टेट सेक्टरला जो काही GSTचे प्रश्न बेसावळत आहे, जो काही त्यांची अडचणीत आहे त्याच्याबद्दल एक सेपरेट ग्रुप काम करत आहे. पण तुम्ही पॉईंट आउट करू शकाल ह्याच्याबद्दलचा मुद्दा? आय एम नॉट इनफ नॉलेजेबल टू टॉक अबाउट इट रिअली. अदरवाइज आय वुड हॅव स्पोकन. ओके. नो प्रॉब्लेम. नो. मी इथे गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आले तर गव्हर्नमेंटची जो काही माहिती मला आहे तो मला तुम्हाला देणे मला भाग आहे. मी दिलं असतं पण मी आय एम नॉट प्रायव्ही टू दोस इन्फॉर्मेशन टू मच क्योंकि मेरा सब्जेक्ट नहीं है. जस्ट हैपन्स टू बी दैट कि आई एम नॉट involved in the GST discussions at the Government of India level for real estate. So please don't, I don't have enough information to give you. तो ते आपण ते बाजूला करू. सिडको रेरामध्ये आणणे म्हणजे काय? सिडको जो, लेट्स अंडरस्टँड दिस अँड प्लीज टीच मी दॅट. सिडकोने प्लॉट्स दिले सोसायटीला, राईट? ऑफकोर्स आय अंडरस्टँड वन थिंग की वो जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जो काही त्यांनी हे दिलं मतलब ते कमिट केलं असेल की ते रोड आहे, ते 18 मीटरची रोड आहे, तर ते रोड वेळेवर व्हायला पाहिजे. अदरवाईज जो तुमच्या जेव्हा तुम्हाला एखादा प्लॉट दिला आणि तुम्ही जेव्हा ते मतलब थर्ड पार्टीला विकणार, ते ग्रुपला मतलब ते लोकांना विकणार, त्यावेळी तुमचे जो काही कमिटमेंट्स आहेत तर ते रेरा आय एम शुअर इज लुकिंग ॲट इट. आय एम नॉट व्हेरी शुअर, आय विल हॅव टू गो बॅक अँड चेक. जो काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे एक सिटीच्या, रेराचं सिडकोचं कमिटमेंट म्हणजे काय? जो डेव्हलपमेंट प्लॅन जो घोषित केलेला आहे त्याप्रमाणे सुविधा क्रिएट करणे. सो फ्रँकली दिस इज अ ह्यूज इशू. इफ द डेव्हलपमेंट प्लॅन, इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन बिकम्स ए रेरा इशू, देन नॉट ओनली सिडको, एव्हरी महानगरपालिका, एव्हरी नगरपालिका विच इज क्रिएटेड ए डेव्हलपमेंट प्लॅन, इट विल बिकम ए right to be enforced by RERA, right? That seems to be the idea. आता असं होतं की सर 100 कोटीचं प्लॉट घेतल्यानंतर असं लक्षात येते की ते मँग्रोव्हना अफेक्टेड आहे, त्याच्यावरती काहीतरी इन्क्रोचमेंट आहे, तिथं रोड अवेलेबल नाही. आणि साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिडकोच्या ॲडमध्ये ॲज इज व्हेरीज बेसिसवरती प्लॉट विकले जातात. हे आपल्या MRTP ॲक्टला अपेक्षित नाही साहेब. प्लॉट ज्यावेळेला विकला जातो त्यावेळेला तो 100% त्याला परमिशन मिळून बिल्डेबल असायला पाहिजे. जर इन्क्रोचमेंट असलेली लँड जर दिली गेली तर त्या पद्धतीनं त्यानं 100 कोटी द्यायचे नाही, त्याच्यानंतर सिडकोचे 4 वर्षाचे टाईम पिरियड आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि पेनल्टी पे करत बसायचं, आणि मग हे अन्यायकारक आहे सर. ठीक आहे. उत्तर घेऊ. 2 गोष्ट. पहिली चीज ॲज इज व्हेरीज प्रमाणे ते विकला जातो आणि फ्रँकली द अदर वे टू पुट इट इज ॲज इज व्हेरीज प्रमाणे ते घेतला जातो. it's a voluntary transaction, right? तर ऑफकोर्स दिस ए लाईक ते सोडून द्या, पण फायनली द पर्सन हू इज एंटरिंग इन टू दॅट शुड सी वेदर इट इज ऑलरेडी इन्क्रोच्ड अपॉन. सो as far as the character of that particular piece is concerned, I am not going to say anything because I am very sure that you are even valuing that while putting up your bid with where it is, what it is. However,
वन थिंग इज रिअली ॲप्रिशिएटेड, अंडरस्टूड अँड ॲक्सेप्टेड, अँड दॅट इज की जर ते एखादा डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे, जसे तुम्हाला एक खाजगी व्यक्तींना मी म्हणतो की तुम्ही लेआउट केला तर तुम्ही जो काही रस्ते वस्ते दाखवणार, तुम्हाला रेरामध्ये सांगावं लागेल की तुम्ही कधीपर्यंत काय करणार ते. तर दॅट्स अ कमिटमेंट. हिअर just because CIDCO happens to be owned by government of Maharashtra, it's not government of Maharashtra, it's a company which is owned by government of Maharashtra. It doesn't mean that की they should be let off easily आणि ते त्यांच्यावर काही कमिटमेंट हे असता कामा नये, असायलाच पाहिजे. आता ते इन्फोर्स कसा करायच्या, लिगली स्पीकिंग, की लिगली ते रेराच्या मार्फत इन्फोर्स करायच्या की दुसरं काही मेकॅनिझम करायच्या, पण हे ॲक्सेप्टेड आहे की त्यांनी जर काही कमिटमेंटच्या अंतर्गत विकलं असेल तर ते कमिटमेंट शुड बी इन्फोर्सिएबल, अदरवाईज दॅट कमिटमेंट हॅज नो मिनिंग. दॅट इज अंडरस्टूड. नाव वी हॅव टू सी विच frankly I have to little go deeper into that, whether RERA is expected to control that or we have to put some other mechanism for ensuring that commitment is fulfilled in an accountable way. That is understood, accepted. ये issue जो आहे तो लेट मी जस्ट गो डीपर अँड डिसाईड. ज्याप्रमाणे रेरा हे अकाउंटेबिलिटी, तुमची अकाउंटेबिलिटी इन्फोर्स करते आणि तुम्हाला मतलब यू आर रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स रेरा, अदरवाईज रेरा कॅन बाईट यू, राईट. तशा प्रकारची अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे. याच्यामध्ये दो मत होण्याचं कारण नाही. वेदर लिगली रेरा शुड बी द मेकॅनिझम और सम अदर मेकॅनिझम, आय डोंट रिअली नो ॲट दिस मोमेंट, बट इफ इट इज नॉट देअर वी शुड पुट इन. ॲब्सोल्युटली. नक्की सर, थँक्यू सो मच. खरं तर या सगळ्या पॉलिसीच्या बद्दल या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न होते आणि मला वाटतं की आज तुमच्यासारखं चांगलं इथं कोणी सांगू शकणार नव्हतं की सरकारी पातळीवर नेमकं सरकार काय विचार करतं आहे आणि त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनसाठी काय भावना आहे हे आपण खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेली आहे. काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात होती. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या रिअल इस्टेट परिसंवादात आपण आलात त्याबद्दल थँक्यू सो मच सर.